नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये 24 सप्टेंबर आज तारीख आहे। आजची लेटेस्ट अपडेट सांगणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे त्याचे पैसे कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही भरपूर वेळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भाषणामध्ये बोलताना ऐकलं असेल की लेना बँक नाही देना बँक है, आमचं सरकार हे पैसे देणारे आहे, पैसे घेणारे नाहीये, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांनी हे पण क्लिअर केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना कमीत कमी 5 वर्षासाठी असणार आहे, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे भाषणामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार हे पैसे देणारे सरकार आहे, पैसे तुमच्याकडून घेणारे सरकार नाहीये, आणि लवकरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया। ठीक आहे, तर आता बघा, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पैसे पडण्यास कधीपर्यंत सुरुवात होईल, किती वाजता पैसे मिळतील, डेट आणि टायमिंग सांगा। भरपूर जणांचं असं कमेंट केल्या होत्या, भरपूर माता भगिनींनी कमेंट करून विचारलेलं होतं की सर डेट आणि टायमिंग सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की नक्की पैसे कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये येणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे। तर बघा, आज तारीख आहे 24 सप्टेंबर 2024। आजची आपण लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत की पैसे पडण्यास कधी सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहोत की कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना कोणत्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। आणि अशी काय कारणं आहेत की अजूनपर्यंत तुमचे पैसे का आले नाहीत किंवा विलंब का होत आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यामध्ये, काय प्रॉब्लेम आहे। कारण की पाठीमागच्या वेळेस जो हप्ता आला होता, तो पहिला जो हप्ता आला होता तो 14 ऑगस्टला आला होता, त्याच्यानंतर जो परत हप्ता आला तो 29 ऑगस्टला आला होता। ठीक आहे, तर आता बघा, सर्वात पहिल्यांदा समजून घ्या। तर आता बघा, महत्वाचे जे टप्पे असणार आहे, सर्वात महत्वाचा टप्पा आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्याचा, तो आहे 25 ते 30 सप्टेंबर 2024। तर बघा, हा जो कालावधी असणार हे अतिशय महत्वाचा कालावधी आहे। याच कालावधीमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तर दरम्यान पैसे पडणार आहेत। तर आता बघा, याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे या ठिकाणी। ठीक आहे, तर बघा, पहिला जो टप्पा आहे 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2024, परंतु हा जो टप्पा असणार आहे मित्रांनो, या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळतील, आणि पुढचा जो टप्पा आहे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024। ठीक आहे, तर हे 2 टप्पे असणार आहे, या 2 टप्प्यामध्येच तुम्हाला पैसे येणार आहेत। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घ्या, जास्तीत जास्त चान्सेस हे आहेत 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024। हा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये पैसे येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, कारण की स्वतः राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे की या महिन्याच्या अखेरीस ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तुम्हाला 100% जमा होणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। याच्यावरून मित्रांनो हे सिद्ध होतं की 28 ते 30 सप्टेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्येच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे याच कालावधीमध्ये जमा होणार आहेत। खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत, कारण की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिन्याच्या अखेरीस हे पैसे तुम्हाला पडणार आहेत आणि सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत। आणि त्यांनी हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही योजना कधीही बंद पडणार नाहीये। त्यामुळे भरपूर जण कमेंटमध्ये विचारत होते की योजना बंद पडली काय, इलेक्शनसाठी योजना काढली काय, असे भरपूर जण कमेंटमध्ये विचारत होते। पण तर बघा, स्पष्टपणे त्यांनी याच्यावरती सांगितलेलं आहे की ही योजना कधीही बंद पडणार नाहीये, आम्ही वर्षाला 18,000 रुपये देणार आहोत असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा, डेट आणि टायमिंग सांगतो तुम्हाला की किती वाजता पैसे येतील। ठीक आहे, आता बघा, काही गोष्टी आहेत हे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे सक्सेसफुली तुमच्या अकाउंटमध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला पैसे पडण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत। ठीक आहे, तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक करा। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक सोबत लिंक केलेलं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये, पैसे येण्यामध्ये 100% तुमच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होतील, ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की बघा, जर तुमचा अर्ज मंजूर असेल आणि बँक लिंक असेल तर पैसे येताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, ही नोट लक्षामध्ये ठेवा। तुम्ही जर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारच्या सर्व अपडेट A to Z अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील। त्यामुळे
सर्वांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता तुमचा आधार कार्डचा पॉईंट या ठिकाणी मिटलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर महिलांचे एका गोष्टीमध्ये कन्फ्युजन आहे. आता बघा ते कन्फ्युजन काय आहे की बघा, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, समजा आपण एका महिलेचं उदाहरण घेऊया की समजा त्यांनी SBI बँकेचं अकाउंट हे दिलं होतं फॉर्म भरताना. मग तुम्ही फॉर्म नारी शक्ती ऍप वरून भरलेला असू द्या किंवा ऑनलाईन पोर्टलवरून भरलेला असू द्या, कुठूनही भरलेला असू द्या, त्याचा काही विषय नाहीये. समजा तुम्ही SBIचं अकाउंट दिलेलं आहे फॉर्म भरताना, परंतु तुमचं जे आधार कार्ड आहे, तुम्ही जे आधार कार्ड आहे तुमचं, त्या आधार कार्ड सोबत समजा तुमचं जर HDFC, तर बघा HDFC बँकेचं अकाउंट लिंक असेल किंवा पोस्ट बँकेचं अकाउंट लिंक असेल, तर या अकाउंटमध्ये पैसे येणार, या अकाउंटमध्ये नाही येणार. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की हे जे पैसे ट्रान्सफर होतात हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे तुमची जी आधार संलग्न बँक आहे त्याच बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की पाठीमागच्या वेळेस काय झालं होतं, भरपूर महिलांसोबत हा विषय झालेला आहे की त्यांना पैसे तर मिळालेले होते, परंतु त्यांना समजलंच नव्हतं की त्यांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत. ठीक आहे, आता हा पॉइंट तर मी हा तुमचा जो डाऊट होता तो मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला तारीख आणि वेळ सांगतो की फिक्स पैसे कधी मिळतील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे. आता बघा मी तुम्हाला डेट सांगणार आहे फिक्स. तिसऱ्या हप्त्याचे फिक्स पैसे तुम्हाला या कालावधीमध्ये मिळणार. फिक्स म्हणजे फिक्स, हे गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, तर बघा तिसऱ्या हप्त्याविषयी आता आपण अपडेट पाहूया. ठीक आहे, तर बघा तारीख आणि वेळ सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बघा सर्वात पहिल्यांदा आपण डेट विषयी बघूया. तर बघा डेट 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर ही डेट तुमच्या लक्षामध्ये ठेवा. या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. तर काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत. ठीक आहे, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत. तर हे फिक्स येणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री या सर्वांनी या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे, आता जर टायमिंग विषयी आपण जाणून घ्यावा की टायमिंग काय असेल. आता समजा काही महिलांना पैसे हे 28 तारखेला मिळतील, काही महिलांच्या खात्यामध्ये 29 तारखेला जमा होतील, तर काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे 30 तारखेला जमा होतील. ठीक आहे, तर आता बघा टायमिंग विषयी आपण विचार करूया की नक्की किती वाजता पैसे जमा होतील. तर बघा यामध्ये टायमिंग वगैरे काही फिक्स नाहीये. काही महिलांच्या खात्यामध्ये सकाळी 9 वाजता सुद्धा पैसे जमा होऊ शकतात, 10 वाजता होऊ शकतात, 11 वाजता होऊ शकतात, 12, 1, त्यानंतर 2, 3, 4 कधीही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. 5, 6, 7, 8, 9 रात्री कधीही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर होऊ शकतात. तिकडून फक्त त्यांना बटन दाबायचं आहे. बटन दाबलं की इकडे तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. काही महिलांना थोडे 1-2 दिवस उशिरा मिळतील, काही महिलांना लगेच पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळतील, परंतु पैसे सर्वांना 100% मिळणार आहेत. आता मी तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगितलेलं आहे. 28 ते 30 सप्टेंबर 2024 ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या दिवशीच तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे सक्सेसफुली क्रेडिट होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.